आपल्यासारखीच एक मांदियाळी ब्रह्मलोकामध्ये भरली होती आणि त्या मांदियाळीमध्ये जगदंबा माता सरस्वतीची पूजा तिच्या भक्तांनी करायला सुरुवात केली होती. आता ही पूजा करताना जी काय फळं फुलं नैवेद्याला उपचार ही सगळी द्रव्य ही काही आपल्या पृथ्वी लोकावरची थोडीच असणार आहेत. ती होती सगळी देवलोकामधली. तिथे फळं असतील तर ती कल्पवृक्षाची असतील, फुलं असतील ती सुद्धा कल्पवृक्षाची. नैवेद्याला काय तर अमृताशिवाय तिथे ब्रह्मलोकात दुसरं काय असणार. आणि अशा या सरस्वतीची पूजा चालू असताना सरस्वतीच्या मस्तकावरून 4 फुलं ती निथळली, ती खाली पडली आणि ती आली ती पृथ्वी लोकावर. आणि आपल्या भाग्याने ती पडली आपल्या या भारतभूमीमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि ती पडल्यानंतर देवलोकीची फुलं, त्याचा सुगंध तो सुद्धा तेवढाच दिव्य. आणि या दिव्य अशा सुगंधाने सर्व आसवंत भारावला. आणि गेली 750 वर्ष त्या आसवंतानी, त्या सुवासाने आज आपण सर्वजण म्हणजे महाराष्ट्रातलं मराठी सारस्वत आणि अध्यात्म परमार्थ सर्वच सुगंधित झालेलं आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही एक कल्पना आहे, कवी कल्पना आहे, पण सत्यात असू शकते. एका कवीने अशी कल्पना केली की अशी पूजा चालू आहे आणि ती ही फुलं ही इथे आली. आता ही देवलोकीतली फुलं आहेत, ही कधी कोमेजणार आहेत का तर नाही. 750 वर्ष ही अव्याहत सर्वांना सुगंध देत आहेत. आणि जर आपण पाहिलं अत्तर हे कशापासून तर या फुलांपासून निर्माण होतं. आणि या फुलांचा, या सुगंधाचं जर अत्तर तयार करायचं म्हटलं आणि ते तुमच्या हातामध्ये, आपल्या हातामध्ये जर एका डबीमध्ये, बाटलीमध्ये भरून द्यायचं म्हटलं तर तिला नाव देता येईल ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ही गीतेवरची एक टीका. गीता ही संस्कृतामधली होती. त्याला एक उदाहरण देता येईल. तुम्हाला आम्हाला जर सोन्याची 1 किलोची 2 किलोची वीट हातामध्ये दिली तर त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. ना ती गळ्यात बांधता येणार, न बाहेर कुठे विकता येणार. गळ्यात बांधून गेलं तर लोक वेड म्हणतील, बाजारात विकायला गेलं तर इन्कम टॅक्सवाले मागे लागतील. पण त्याच सोन्याचे जर दागिने केले तर ते मात्र नक्की आपल्याला वापरता येतील, मिरवता येतील. आणि म्हणून तशी ही जी गीता ही संस्कृतामधली होती, जी सर्वसामान्यांच्या उपयोगाची नव्हती म्हणजे कळतच नव्हतं. कारण का आता संस्कृत येत नव्हतं. आणि म्हणून माऊलींनी जो त्या सोन्यापासून दागिना तयार केला त्याचं नाव ज्ञानेश्वरी. आता आपला हा सोन्याचा दागिना असतो, त्याच्यात जर एखादा हिरा बसवला तर त्या दागिन्याला आपण सोन्याचा दागिना म्हणत नाही, आपण त्याला हिऱ्याचा दागिना म्हणतो. आणि मोत्याचा, सोन्यामध्ये मोती बसवले तर त्याला मोत्याचा दागिना म्हणू. कारण का तर त्याला ते सोने पण त्याहीपेक्षा जे जास्त श्रेष्ठ काय तर ते हिरे मोती माणिक आहेत. आणि तसं या गीतेमध्ये जे नाहीये ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, ते म्हणजे गुरुस्तुती. भगवंताची स्तुती ही अर्जुनाने 1-2 ठिकाणी केलेली आहे. परंतु जर आपण ज्ञानेश्वरी अभ्यासली, ज्ञानेश्वरी वाचन केलं तर प्रत्येक अध्यायाच्या आदी आणि अंती प्रत्येक ठिकाणी माऊलींनी आपल्या गुरूंची स्तुती केलेली. आणि म्हणून आज आपण एक छोटी स्तुती 10व्या अध्यायातली, ती तुमच्यासमोर कागद आलेला आहे, तो आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. अगदी जास्त डीप मध्ये न जाता आपण त्याचा भावार्थ फक्त पाहूया. कुठल्याही देवतेची जर स्तुती आपण पाहिली त्या स्तुतीमध्ये 2 भाग असतात. स्तुतीमध्ये सुरुवातीला त्या देवतेचं स्वरूप वर्णन केलेलं असतं. स्वरूप म्हणजे काय, आता एखाद्या देवतेची स्तुती करायची तर ती देवी असेल तर ती देवीने अलंकार किती सुंदर घातले, तिचा चेहरा किती सुंदर आहे, ती किती प्रेमळ दृष्टीने पाहते, याला स्थूल स्वरूप असं म्हटलेलं आहे. आपण आता गणपती अथर्वशीर्ष येतोय, आपण गणपती अथर्वशीर्षाचे उपक्रम चालू करणार आहोत. इथे गणपती अथर्वशीर्षामध्ये गणपतीचं वर्णन आहे, एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुश धारणम. म्हणजे त्याला 1 दात आहे, 4 हात आहेत, त्यांनी पाश अंकुश हातात घेतलेला आहे. हे वर्णन काय तर हे स्वरूपाचं वर्णन आहे, परंतु हे स्थूल स्वरूपाचं, जे डोळ्याला दिसणार आहे, इंद्रियांना जाणवणार आहे. आणि दुसरं जे स्वरूप वर्णन असतं ते सूक्ष्म वर्णन असतं. या सूक्ष्म वर्णनामध्ये काय म्हटलेलं आहे अथर्वशीर्षामध्ये, त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी. हे गणपती, हे गणराया, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. आता हे ब्रह्म आहे हे आपल्या डोळ्याला तर जाणवणार नाही, कारण हे सूक्ष्म वर्णन आहे, त्याला ती दृष्टी सुद्धा सूक्ष्म व्हायली. म्हणून स्वरूपाचं वर्णन हे स्थूल दृष्टीने आणि सूक्ष्म दृष्टीने. मग आज आपल्या हातात जी स्तुती आहे ही स्तुतीमध्ये गुरु माऊली
आपल्या ज्या सद्गुरूंचं वर्णन करतात, तर हे जे आहे हे सूक्ष्म वर्णन आहे. या स्तुतीमध्ये कुठेही सद्गुरूंच्या स्वरूपाचं, बाह्य स्वरूपाचं वर्णन अजिबात नाही किंवा त्याची स्तुती अजिबात नाही. त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ हा शब्द सुद्धा नाही कुठे. तर ती जी स्तुती आहे ती त्या गुरुतत्वाची आहे, त्या सूक्ष्म स्वरूपाची आहे. त्यानंतर स्तुतीमध्ये काय असतं तर कर्तृत्व वर्णन. कर्तृत्व वर्णन म्हणजे काय? भगवंतानी देह धारण केला, असुरांचा नाश केला, अनेक लीला केल्या, हे त्याचं स्थूल वर्णन म्हणता येईल. आता गोवर्धन गिरीधारी हा एक शब्द आहे. या गोवर्धन गिरीधारीमध्ये त्या श्रीकृष्णाची स्तुती आहे की देवा तू गोवर्धन पर्वत हातामध्ये घेतला आहेस, करंगळीवर तोलला आहेस, हे त्याचं स्थूल वर्णन आहे. परंतु भगवंताचं किंवा सद्गुरूंचं जे कर्तृत्व आहे ते सूक्ष्म ते सुद्धा असतं आणि आपण साधनेच्या मार्फत ते अनुभवत असतो. आपल्याला अनुग्रह झाला, आपल्या शरीरात बाह्यदृष्टीने काय फरक पडला का? तर नाही. पण जो आत बदल जो झालेला आहे तो सूक्ष्म आहे. आणि हा कुणी केला? सद्गुरूंनी केला. म्हणजे कर्तृत्व कोणाचं आहे? तर सद्गुरूंचंच आहे. पण ते कर्तृत्व कसं आहे? सूक्ष्म आहे. अशा पद्धतीने या तुमच्या हातातल्या या स्तुतीमध्ये सुद्धा माऊली सद्गुरूंचं कर्तृत्व वर्णन करतात, ते सुद्धा आहे सूक्ष्म वर्णन, स्थूल वर्णन नाहीये. स्तुतीची तिसरा एक मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर स्तुती करणारं कोण आहे याला सुद्धा फार महत्व आहे. उद्या एखाद्या गावामधला एखादा दरिद्री माणूस आहे की जो कर्जबाजारी झालाय, त्याने जर गावामध्ये दवंडी पिटली की उद्या मी ह्या कर्जबाजारीपणाला कंटाळलोय आणि उद्या मी माझं घर सगळं लुटून देणार आहे, सगळ्यांनी यावं आणि आपापलं काय घ्यायचं ते घेऊन जावं. आता जो स्वतःच कर्जबाजारी झालाय, जो दरिद्री आहे, त्याच्या घरात लुटण्यासारखं काय आणि कोण जाणार लुटायला? पण त्याविरुद्ध जर एखादा गावातला सावकार असेल, तो सावकार जर म्हणाला की आता मी परमार्थ करणार, मला संसार करून आता माझं पूर्ण झालं, आता मुलंबाळं कामाला लागली, धंद्याला लागली, आता मला निवृत्ती घ्यायची, तर माझी ही काय संपत्ती ही मी उद्या लुटवून देणार आहे, उद्या सकाळी सूर्योदयाला सगळ्यांनी हजर राहा. गावात दवंडी पिटल्यानंतर कोण सूर्योदयाची तरी वाट पाहिल का? रात्रीच तिथे रांगा लावून जाऊन बसतील. तर म्हणून वक्तव्य कोण करतंय, स्तुती कोण करतंय, ह्याला सुद्धा फार महत्व आहे. आपण पाहतो एखाद्या गृहिणी आहे, एखादा याचक भुकेला तिच्या दारामध्ये जातो, तो सुद्धा त्या गृहिणीची स्तुती करतो. कशासाठी? तर काहीतरी मिळावं म्हणून खायला. आणि दुसरा असतो की जो खाऊन तृप्त झालेला आहे, तो सुद्धा त्या गृहिणीची स्तुती करतो, वा छान स्वयंपाक झाला. दोघांमध्ये फरक काय? तो पहिला आहे तो अतृप्त आहे आणि दुसरा आहे तो तृप्त आहे. आणि म्हणून आज आपल्या हातात जी गुरुस्तुती आहे ही केली आहे कुणी? तर प्रत्यक्ष माऊलींनी, की ज्याला योगेश्वर, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अशी उपाधी आपण सर्वजण लावतो, की जे स्वतः तृप्त आहे. आणि म्हणून अशा तृप्ताने केलेली ही स्तुती आहे आणि म्हणून त्याला फार विशेष महत्व आहे. मला वाटतं ह्या स्तुतीला आपण एकदा एक मिनिट फक्त लागेल, आपण सामुदायिक सर्वांनी जी स्तुती म्हणूया आणि मग पुढे आपण जाऊया. नमो विषदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासीया. नमो संसार समसूर्या अपरमित परमवीर्या तरणतरतूर्या लालनलीला. नमो जगदखिल पालना मंगळमणि निधाना स्वजनवनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्रीगुरुराया. तुमचा अनुग्रहो गणेशु जय दे आपुला सवरसू. ते सारस्वती प्रवेशू बाळकाही आथी. जी दैविकी उदार वाचा जे उद्देशु दे नाभिकाराचा. ते नवरसत सुधाब्दीचा ठाव लाभे. जी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुखे याते अंगीकारी. तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा. हे असो दिठी दयावरी झळके की हा पद्मरू माथा पारुखे. तो जीवची परितुके महेशेशी. एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वानुमी कवणे. का सूर्याच्या अंगा उठणे लागतसे.
केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा कवणे वासी कापुरा स्वासुदेव चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उभवावे गडे केवी तैसे श्रीगुरूंचे महिमान आकळिते के असे साधन हे जाणो निम्यान मन निवांत केले जयी प्रज्ञेचे नियथलेपणे श्री गुरु सामर्थ्यारूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल साडे पंधरया रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलणी उगियाची माथा ठेविजे चरणी हेची भले उगियाची माथा ठेविजे चरणी हेची भले. संपूर्ण गुरुस्तुतीमध्ये संपूर्ण आपल्या सद्गुरूंचं श्रीगुरूंचं हे सूक्ष्म वर्णन आणि त्यांचं कर्तृत्व हे वर्णन केलेले माऊलींनी एक एक शब्द सोनाराने आपल्या काट्यामध्ये त्या तराजूमध्ये तोलून घ्यावा तसा एक एक शब्द हा तोललेला आहे. विशदबोध विदग्धा पहिलाच शब्द आहे की हे सद्गुरू आपण विशदबोध विदग्धा आहात. म्हणजे काय तर शिष्यातले जे संशय आहेत मनामधला जो अज्ञान आहे जे अहंकार आहे ज्या शंका आहेत जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर तुम्ही निसंशयपणे देता. कुठलीही संशयाला जागा उरत नाही. आपण जो बोध करता त्या बोधाने शिष्याच्या अंतःकरणामधल्या सर्व शंका या निरसन होतात. आणि जर आपण पाहिलं आजूबाजूला अनेक असे वक्ते असतील की ज्यांच्या एका वक्तव्याने मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात की अरे हे असं करायचं का तसं करायचं. परंतु आपण जर आपलं साहित्य वाचलं त्यामध्ये योगीराज श्री गुळवणी महाराजांनी सद्गुरू साधक संवाद दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक एक प्रश्न आहेत आणि त्याला उत्तरं सद्गुरूंनी दिलेली आहेत. साधा एक प्रश्न आहे. एकाने विचारलं की महाराज प्रपंच सुखी कसा होईल. महाराजांनी एका ओळीमध्ये उत्तर दिलेलं आहे की खर्चाची आखणी विवेकाने केल्यास प्रपंच सुखाने होईल. तर बहुतेकांच्या प्रपंचामध्ये गंमत ह्या आर्थिक किंवा खर्च किंवा पैसा याच्यामुळेच असते. तर म्हणून खर्चाची आखणी विवेकाने केल्याने प्रपंच सुखाचा होईल. तर निसंशय तुमच्या साधकांच्या मनातल्या शंका ज्या आहेत ते निसंशय करणं हे सद्गुरू तुमचं कर्तृत्व आहे. विद्यारविंद प्रबोधा विद्यारविंद अरविंद म्हणजे कमळ. तुम्ही साधकाच्या चित्तामध्ये त्याच्या हृदयामध्ये विद्येचं कमळ उमलवणारे आहात की तुमचा अनुग्रह झाला तुमची कृपा जर झाली तर हृदयामध्ये त्याच्या चित्तामध्ये हे कमळ म्हणजे त्याला ज्ञानाचं प्रतीक मांडलेले कमळाला ते तुम्ही उमलवता. पराप्रमेय प्रमदा विलासिया. इथे खरी गंमत आहे. या पराप्रमेय प्रमदा विलासिया ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे. माऊली स्वतः म्हणतात की अख्खी ज्ञानेश्वरी ही शांत रसामध्ये परंतु बाकीचे जे रस आहेत वीर रौद्र विभत्स्य हास्य हे सगळे रस जे आहेत त्याबरोबर शृंगार सुद्धा बरं का हा सुद्धा एक रस आहे. आणि हे सगळे रस पाहुणे म्हणून आमच्या या ज्ञानेश्वरीमध्ये येतील. आणि तसा हा शृंगार रसाचा इथे पराप्रमेय प्रमदा विलासिया. परंतु गंमत अशी आहे की शृंगार रस तसा म्हटला तर अध्यात्मामध्ये वाईट टाकलेला आहे. परंतु माऊलींनी या रसाला सुद्धा कळसावर ठेवलेले. पराप्रमेय प्रमदा म्हणजे काय तर परावाणी ही कोणी एक सुंदर तरुणी आहे आणि हे सद्गुरू आपण कायम त्या तरुणीबरोबर रममाण झालेला असतात. इथे शृंगार आहे रोमांस आहे पण तो कुठल्या खूप उच्च पातळीवरचा आहे. परावाणी ज्याला म्हटलेलं आहे की परा पश्यंती मध्यमा वैखरी या अशा 4 वाण्या सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण वैखरीने आता आपण बोलतोय मी बोलतोय ती वैखरी वाणी त्याही पुढची मध्यमा पुटपुटणं पश्यंती आणि परा ही शेवटची वाणी की ज्याच्यामध्ये शब्दच नसतो. आणि म्हणून अशा परावाणी ही परावाणी म्हणजे कोणतरी एक सुंदर युवती असावी आणि त्या युवतीबरोबर हे सद्गुरू आपण रममाण होत असता. म्हणजे कायम तुम्ही त्या अवस्थेमध्ये उन्मनी अवस्था आपण ज्याला म्हणू त्या अवस्थेमध्ये सतत रममाण असणारे असे तुम्ही आहात. आणि म्हणून हे सद्गुरू माझा तुम्हाला नमस्कार असो. संसार तम सूर्या संसार तम म्हणजे अंधार. या संसारामधला जो अंधार आहे तो नष्ट करणारे तुम्ही आहात. आता संसारातला अंधार म्हणजे कुठला आपण सारे संसारी आहोत. तुम्ही आहात मी सुद्धा आहे. तर संसार हा मुळात अंधारही नसतो. तर त्यामध्ये असं गुळवणी महाराजांचं वाक्य की संसारातली आसक्ती ही बाधक असते.
आता आसक्ती म्हणजे काय, तर मला हे हवंय ते हवंय, जी अनासक्ती आणि आसक्ती असे दोन विषय वेगवेगळे आहेत. तर संसारामधली आसक्ती ही बाधक असते आणि ज्यावेळेला सद्गुरूंचा अनुग्रह होतो त्यावेळेला हळूहळू आपल्याला असं जाणवायला लागतं की ह्या संसारामध्ये आपण जितकं गुरफटलोय तितकं गुरफटण्याचं काहीही कारण नाही. आणि म्हणून तो अंधार नष्ट करणारे आपण आहात. तर त्याला सूर्य म्हटलेले आहे. आता जर अंधाराची व्याख्या करायची झाली तर अंधार म्हणजे काय असं वेगळं दाखवता येईल का, तर अंधाराची व्याख्या ही सूर्यावरून दाखवावी लागेल किंवा प्रकाशावरून दाखवावी लागेल. ती कशी, तर जिथे प्रकाश नाही म्हणजे अंधार. उद्या जर आपण सूर्याला एखादा दिवा म्हटला की चला आपण अंधार शोधू म्हणून दिवा आपण घेऊन गेलो तर कुठे अंधार दिसेल का, किंवा सूर्य उगवल्यानंतर सूर्याला असं वाटलं की आपण अंधार पाहावा, अंधाराला भेटावं, तर त्या सूर्याला कधी अंधार भेटू शकेल का, तर नाही. तर म्हणजे प्रकाशाचा ज्ञानाचा जिथे अभाव आहे त्याला अंधार म्हटलेले, अज्ञान म्हटलेले. आणि असे सद्गुरू आपण तो दूर करणारे असे आपण आहात. अपरिमित परमवीर असे श्रेष्ठ आपण असे आहात. आणि म्हणून हे सद्गुरू मी आपल्याला नमस्कार करतो. या संसारामध्ये आपल्या गुरुपरंपरेमध्ये गुळवणी महाराजांचा संसार आणि काका महाराजांचा संसार हे आपण थोडं पाहण्यासारखं आहे. गुळवणी महाराजांनी जेव्हा नोकरीचा राजीनामा दिला, त्याला राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मुख्याध्यापक म्हणजे शाळेत नोकरीला होते आणि त्यावेळेला राजीनामा दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी सांगितलं की अमुक अमुक ह्या क्रायटेरिया हा लागत नाही, त्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी 1 मिनिटामध्ये राजीनामा लिहून टेबलवर ठेवून दिला. परंतु ते शिक्षक होते, ते मुख्याध्यापक होते, ते उलट सांगत होते की मी तुमची रद्दबदली करतो, अजून 2 वर्ष सेवा वाढवून देतो. पण गुळवणी महाराजांनी नाही म्हटले की इथलं माझं अन्नोदक संपलं आणि म्हणून राजीनामा देऊन टाकला. लगेच घरी आले. फंडाचे पैसे सुद्धा घ्यायला ते तिथे थांबले नाहीत. त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितलं की फंडाचे जे पैसे आहेत ते शिपायाबरोबर घरी पाठवा. आणि घरी पाठवल्यानंतर ते जसेच्या तसे पैसे बहिणीच्या हातात दिले आणि तिला सांगितलं तुझी तीर्थयात्रेची सोय झाली. आणि स्वतः गुळवणी महाराज आपले 2 धोतर, 2-3 पुस्तकं, जे काही सामान एका ट्रंकमध्ये भरून सोलापूरला निघून आले. आता त्यांच्या मागे संसार नव्हता का, तर त्यांच्याही मागे संसार होता. आपण सगळे त्याच संसारातले आहोत, त्याच कुटुंबातले आहोत. परवाच आता पूजनीय जोशी महाराजांनी काका महाराजांची एक आठवण सांगितली की गृहस्थाश्रमी जो आहे त्याचा संसार कसा आणि काका महाराजांचा कसा. काका महाराज हे ब्रह्मचारी होते. तर गृहस्थाश्रमी माणसाचं पहिलं कर्तव्य अतिथी सेवा, म्हणजे घरामध्ये आलेल्याला काहीतरी मुखी त्याचं लागलं पाहिजे. तर ते ब्रह्मचारी काका महाराज असताना तुम्ही 12 वाजता जरी रात्री गेले त्यांच्या घरी तर तुमच्या हातामध्ये एक चुरमुऱ्याचा चिवडा आणि एक लाडू मिळायचा. तर गृहस्थाश्रमी जर असा संसार करू शकतो तर आपण का करू नये. तर याच्यामधला जो अंधकार आहे ते दूर करणारे सद्गुरू आपण असे आहात. तरण तर तुर्या लालन लीला. तरण तर तुर्या म्हणजे काय, तर आपण सर्वसामान्य लोक हे 3 अवस्थेमध्ये जगत असतो. पहिली अवस्था आहे जागृती, जागेपण. दुसरी अवस्था आहे झोप, की गाढ झोप ही एक अवस्था. आणि झोपेमध्ये सुद्धा 2 अवस्था आहेत. स्वप्न पडणे त्याला सुषुप्ती. तर अशा 3 अवस्थामध्ये सर्वसामान्य माणसं असतात. परंतु जे योगी असतात हे 4थ्या अवस्थेमध्ये म्हणजे तुरीय अवस्थेमध्ये असतात. तशा तुरीय अवस्थेमध्ये हे सद्गुरू लालन लीला आपण सहजपणे त्या अवस्थेमध्ये सतत असतात. म्हणजे त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही. आम्ही दीक्षा घेतली, आम्हाला पुढे प्रयत्न करायला आम्हाला रोज साधना आम्हाला प्रयत्न करावा लागतोय. पण सद्गुरू आपण त्या अवस्थेमध्ये सतत आहात. तरण तर तुर्या लालन लीला. आणि असे आपण आहात म्हणून हे सद्गुरू माझा तुम्हाला नमस्कार असो. जगदखिल पालना. हे सद्गुरू आपण जगाचे पालन करते आहात. आपण जर सायन्स शिकलो, सगळेच भौतिक शिकलेलो आहोत. जगाचं पालन म्हणजेच काय, तर उत्पत्ती झाली परंतु त्याचं पालन, त्याचं संचालन नीट व्हावं त्यासाठी एक आपल्या मराठी भाषेमध्ये, एक आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये एक छान शब्द वापरलाय, गुरुत्वाकर्षण. खरं तर त्या गुरुत्वाकर्षणाचा संबंध सायन्सच्या दृष्टीने काही नाही, गुरु हा शब्द, परंतु तो आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. जगाच्या दृष्टीने, विश्वाच्या दृष्टीने हे सगळं सुरळीत चालू आहे. कुठलं, तर एक सूर्य आहे, त्याच्या भोवती चंद्र, आपले सगळे ग्रह फिरत आहेत. पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय. पृथ्वीवर आपण उभे आहोत, आपण स्वस्त बसले आहोत. हा माईक, हा टेबल व्यवस्थित आहे. कशामुळे, तर गुरुत्वाकर्षणामुळे. तर यालाच आकर्षण, ह्यालाच म्हणजे जगाची स्थिती ही जर व्यवस्थित राहायची असेल तर ते आकर्षण महत्वाचं आहे. आणि असे आपण आहात, कारण तुमच्यामुळे हे जग चाललंय. उद्या आपण कल्पना करा की या सूर्याचं गुरुत्वाकर्षण नष्ट झालं
काय होईल? सगळे ग्रह एकमेकावर आपण क्षणामध्ये नाश होतील, विनाश होईल. प्रलय ज्याला म्हटलंय तो सगळा होईल. उद्या पृथ्वीचं आणि चंद्राचं गुरुत्वाकर्षण जर संपलं तर तो चंद्र कधीही येऊन आपल्या पृथ्वीवर आदळून पृथ्वीचा सुद्धा नाश होईल. तर म्हणून याला धारण करणारे, याला पालन करणारे कोण आहात? तर हे आपण श्रीगुरु आपण आहात. म्हणून आपल्याला माझा नमस्कार असो. मंगळमणी निधाना. आता मंगळमणी हा शब्द वापरलाय. आपण चिंतामणी शब्द ऐकलेला आहे. चिंतामणी जो असतो तो चिंतिलेलं देतो, परंतु आपलं मन खूप विचित्र आहे. चिंतिलेलं म्हणजे काय? तर काही चिंता करू शकतं. शेजारचं अमुक होऊ दे, शेजारच्याला चांगलं मिळू दे, किंवा वाईट सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे चिंतामणीकडे जर असं वाईट चिंतलं तर ते सुद्धा मिळेल. परंतु आपण कोण आहात? तर आपण मंगळमणी निधान आहात. म्हणजे आपल्याकडून जे काही प्राप्त होईल ते मंगलच असेल. वाईट हे आपल्याकडून काही होणारच नाहीत, असे आपण श्रीगुरु आहात. म्हणून माझा आपल्याला नमस्कार असो. सज्जन वन चंदना. सज्जन म्हणजे आपले हे सगळे भाविक आहेत. या भाविकांमधले आपण चंदन वृक्ष आहात. आता इथे चंदन वृक्षच का म्हटलेलं आहे? आम्रवृक्ष ते बाकीचे वृक्ष का म्हटलं नाही? तर जंगल आहे, वेगवेगळे वृक्ष आहेत, त्यांना फळं फुलं यायला काहीतरी वसंताची वाट पाहावी लागते. फुलं यायला पाहिजे, सुगंध येईल, त्यानंतर फळं धरतील, मग ती चाखेल. परंतु चंदन हा असा वृक्ष आहे की त्याच्या मुळातच सुगंध आहे. त्याला वसंत यायची वाट पाहावी लागत नाही. आणि म्हणून श्रीगुरु आपण असे आहात. तुमची कृपा ही कायम आमच्यावर आहेच आहे. त्यासाठी वसंताची किंवा वेगळ्या काहीतरी गोष्टीची काळ वेळेची गरज नाही. आणि म्हणून असे आपण चंदन आहात. म्हणून श्रीगुरु माझा तुम्हाला नमस्कार असो. आणि म्हणून आराध्य लिंगा म्हणजे आपण पूजनीय असे आहात. म्हणून माझा नमस्कार असो. चतुर चित्त चकोर चंद्रा. भक्तांच्या चित्तरूपी म्हणजे हृदयाला तुम्ही आनंद देणारे आहात. चकोर पक्षी असं म्हणतात की चंद्र उगवला की तो आनंदी होतो. ते चांदण पिऊन त्याचं पोट भरतं. आता त्या चंद्राचा तसा डायरेक्ट संबंध येतो का? तर नाही. फक्त त्या चंद्राचं अस्तित्व हे त्या चकोराच्या पोट भरण्यासाठी, त्याच्या प्रसन्नतेसाठी कारणीभूत आहे. आणि म्हणून हे श्रीगुरु तुमचं फक्त अस्तित्व हे आमच्यासाठी मंगलदायक आहे. आणि असे अनुभव जर आपण आपले सगळे संत चरित्र वाचली, आपले गुरुचरित्र ही जी आपली गुरु परंपरा आहे त्यांची चरित्र जर वाचली तर असे अनुभव खूप ठिकाणी आहेत की गुळवणी महाराज त्यांच्या ठिकाणी बसलेत आणि साधक येऊन त्यांच्यासमोर फक्त बसले. काही बोलचाल नाही, काही गप्पा नाही, काही चर्चा नाही. परंतु तरी सुद्धा समोर गुळवणी महाराज बसलेत आणि आम्ही इथे बसलोय शांतपणे, तरी आमच्या चित्ताला समाधान, शांतता, अनुभव येतोय. कारण का? तर श्रीगुरु तुमच्या फक्त अस्तित्वाने आमच्या या मनाला शांतता मिळणारी आहे. आणि म्हणून आपण चतुर चित्त चकोर चंद्र आहात. आत्मानुभव नरेंद्रा. ब्रह्मानुभवाचे आपण प्रत्यक्ष राजेच आहात. आणि म्हणून आम्हाला तो अनुभव हा प्रत्यक्ष येत असतो. पुढचा शब्द आहे मनमथ मनमथा. हा खूप सुंदर शब्द आहे. मनमथ म्हणजे कामदेव. आता कामदेवाची जर एखाद्यावर दृष्टी पडली किंवा त्याची जर कोणाला हे झाली तर भूल पडली तर काय होतं? तर आपण विश्वामित्राची कथा ऐकलेली की जे तपश्चर्याला बसलेले परंतु कामदेवामुळे त्यांची ती तपश्चर्या भंग झाली. ते अप्सरा येते. परंतु आपण कसे आहात? तर त्या मनमथा त्या कामदेवाला सुद्धा भूल पाडणारे आहात. आता कामदेवाला जर भूल पाडली तर काय होईल? त्याच्या विरुद्ध म्हणजे विरक्ताच्या विरुद्ध काम, तर कामाच्या विरुद्ध विरक्त म्हणजे कामदेवाला सुद्धा विरक्ती, कामदेवाला सुद्धा वैराग्य आणणारे आपण आहात. आणि म्हणून श्रीगुरु माझा तुम्हाला नमस्कार असो. आणि मी त्या पुढचा आता हे सगळं जर आपण वाचलं, हे जर आपण वाचतोय, अर्थ पाहतोय, हे सगळं सूक्ष्म वर्णन आहे स्वरूपाचं. कुठेही स्थूल स्वरूप कुठेही नाही. पुढचं आहे स्वभाव भजन भाजना. शुद्ध भावाने ज्यांची स्तुती करावी असे आपण हे श्रीगुरु आपण असे आहात. आपण हे एकमेकाची स्तुती करतो. त्यामध्ये काही ठिकाणी स्वार्थ असतो, काही ठिकाणी लाभ होईल या दृष्टीने आपण एकमेकाची स्तुती करत असतो, काही कौतुक करत असतो. परंतु श्रीगुरु शुद्ध भावनेने कोणाची स्तुती करावी असे एकमेव आपण आहात. आणि म्हणून श्रीगुरु माझा तुम्हाला नमस्कार असो. भवेव कुंभभंजना. मगाशी संसाराचा उल्लेख आला तसाच याचा अर्थ आहे की संसाररूपी हत्ती त्याचं गंडस्थळ फोडणारे तुम्ही आहात. भंजन करणे म्हणजे फोडणे किंवा त्याचा नाश करणे. तर संसाराचा आणि हत्तीचा काय संबंध? तर ज्यावेळेला संसारामध्ये यश मिळत जातं तसतसं हळूहळू माज, ज्याला साध्या भाषेत म्हणायचं, किंवा मस्ती. तर हत्तीचं गंडस्थळ ज्यावेळेला तो माझावर येतो त्यावेळेला त्याच्यातून एक स्त्राव हे होत असतो आणि त्यावेळेला तो कोणाच्या आवाक्या बाहेरचा होऊन जातो. आणि अशा वेळेला त्याला नियंत्रणामध्ये आणणारे आपण आहात.
तर म्हणून आमच्या संसारामध्ये आपण एक उतू नये मातू नये अशी आपल्याकडे म्हण आहे. ज्यावेळेला यश मिळत राहतं त्यावेळेला मग तो उतू नये मातू नये ते आपल्याला आठवतं की असे त्यावेळेला जर श्रीगुरूंची कृपा असेल तर त्यावर नियंत्रण ते देणारे आपण आहात. म्हणून श्रीगुरू माझा तुम्हाला नमस्कार असो. विश्वोद्भवभुवना श्रीगुरुराया, विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान आपण आहात म्हणून हे श्रीगुरू माझा तुम्हाला नमस्कार असो. इथून जे आहे इथपर्यंत या ओव्यांपर्यंत हे स्वरूप वर्णन आहे आणि पुढचं जे आहे पुढच्या 4 ओव्या हे श्रीगुरूंच्या कर्तृत्वाचं वर्णन आहे. कर्तृत्व म्हणजे काय तर तुम्ही काय करताय, श्रीगुरू तुमच्यामुळे काय होतंय, तर हे वर्णन सुद्धा सूक्ष्म आहे. पहिलं म्हटलेलं आहे की हे श्रीगुरू आपली जी कृपा जर झाली तर त्यामुळे काय होतं, तुमचा अनुग्रह गणेशू जय आपला सौरसू ते सारस्वती प्रवेशू बाळकाही आती, की आपला अनुग्रह म्हणजेच हा कोणीतरी एक गणेश आहे, तोच एक गणपती आहे की बुद्धीची देवता आहे. आणि म्हणून आपला अनुग्रह झाला तर आपोआप त्या बाळक जो आहे तो लहान आहे, जो मतिमंद आहे, जो बुद्धीनी कमी आहे, तो सुद्धा विद्या पारंगत होतो. आणि ज्यावेळेला पुढची ओवी जी म्हटलेली की जी आपल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुख्या त्या अंगीकारी तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा. आपल्या स्नेहाची म्हणजे प्रेमाची अशी जी वागेश्वरी म्हणजे सरस्वती ही जर जिने आपल्या एखाद्या बाळकाचा एखाद्या अज्ञानाचा जर अंगीकार केला, जर मुक्याचा ज्याला लिहिता वाचता येत नाही अशाचा जर अंगीकार केला तर तो काय करू शकतो तर वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. वाचस्पती म्हणजे देवगुरु बृहस्पती गुरु, त्याच्याशी सुद्धा वादविवाद करण्याचे सामर्थ्य हे श्रीगुरू आपल्या कृपेने मला प्राप्त होतं, त्या बाळकाला प्राप्त होतं. हे असो दिठी ज्यावरी झळके की हा पद्मगुरु माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेशी. ही दिठी म्हणजे दृष्टी, आपली जी दृष्टी आहे ज्याच्यावर पडते झळके तर तो काय होतो, तो जो जीव आहे तो महेशाच्या तोडीचा होतो. मग साधनेमध्ये किंवा आपली जी दीक्षा आपण ज्याला म्हणतोय ते आणि ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही. ज्यावेळेला श्रीगुरू आपल्यावर अनुग्रह देतात, आपल्यावर कृपा करतात, त्यावेळेला काय होतं की आपण सर्वसामान्य जीव आहे, परंतु आपला प्रवास जो असतो ते शिवाच्या दृष्टीने त्या शिवाकडे सुरुवात होती आपली. आणि एक काळ नक्की आहे की लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी एक लिहून म्हणजे पत्रामध्ये लिखित स्वरूपामध्ये आपल्याला एक गॅरंटी दिलेली आहे, वचन दिलेलं आहे की 3 जन्मामध्ये तुम्हाला मुक्ती आहे साधकाला जर साधना केली तर. म्हणून तो जीव आहे तो शिवाशी एकरूप होतो, अशी आपल्या नुसत्या दृष्टीची सुद्धा एवढं सामर्थ्य आहे. आता ह्या ओवीनंतर पुढे आहे ते मौली इथे श्रीगुरूंचं सामर्थ्य वर्णन करण्यामध्ये आता म्हणतात मी थकलो म्हणजे काय तर पुढे म्हणतात की एवढे जे महिमेचे करणे ते वाच्याबळे वानू मी कवणे. एवढं ज्यांचं सामर्थ्य आहे ते मी या तोंडाने वाच्याच्या बळेने किती त्याचं वर्णन करू. हे माझं वर्णन करणं म्हणजे काय आहे तर सूर्याच्या अंगा उठणे लागत असे. सूर्याला कोण उठणं लावावं म्हणजे आपण उठणं म्हणजे काय तर आपण आजच्या भाषेत म्हणायचं तर फेसपॅक. जर रंग उजळावा म्हणून फेसपॅक जर लावायचा तर ते सूर्याचा रंग उजळावा म्हणून त्याला कोणी उठणं लावायला जाऊ का तर नाही जाणार, कारण तो प्रत्यक्ष तेजपुंज आहे. आणि म्हणून श्रीगुरू तुमची स्तुती करणं ते सुद्धा माझ्या वाचने म्हणजे काय तर त्या सूर्याला उठण्या लावण्यासारखं आहे. पुढे म्हणतात केवता कल्पतरुवरी फुलोरा. कल्पतरूला फुलोरा येण्यासाठी वसंताची वाट पाहावी लागत नाही. कायसेनी पाहुणेरू क्षीरसागराचा पाहुणचार मी कसा बरे करू. क्षीरसागर जर समुद्र आपल्या घरी समुद्र जर पाहुणा म्हणून यायला लागला तर त्याचं कसं व्हायचं. आपण नुकत्याच काळात पाहिलं की समुद्र तर सोडून द्या, परंतु या कृष्णा पंचगंगा पाहुण्या म्हणून आल्या तर त्यांचा पाहुणचार करता करता नाकी नऊ आला आपला. तर मग अशा वेळेला जर समुद्र जर पाहुणा यायचा म्हटला तर ते कसं होईल. तर म्हणून श्रीगुरू आपली स्तुती करणी म्हणजे त्या समुद्राचा पाहुणचार करणं आहे. कवडेवासी कापुरा सुवासुदेव. कापुराला दुसरा सुवास कुठून द्यायचा, त्याचा स्वतःचा सुगंध इतका सुंदर आहे, त्याला दुसरा सुगंध देणं हे शक्यच नाही. चंदनाते काय सेनी चर्चावे. चंदनाला कशाचा लेप द्यावा. आता चंदनाचा गुणधर्म काय आहे की जर अंगाची दाह होत असेल, आग होत असेल तर चंदनाचा लेप लावतात की जेणेकरून तो शांत व्हावा. पण त्या चंदनाला अजून कशाचा लेप द्यावा. तसं श्रीगुरू तुम्ही ते चंदन आहात, तुम्हाला मी माझी स्तुती तुमची स्तुती करावी वाचेने माझ्या, म्हणजे ह्या चंदनाला पुन्हा एकदा लेप देण्यासारखं अडाणीपणाचं ठरेल. अमृतात एक येऊ ते रांधावे. अमृत आता रांधणे म्हणजे काय स्वयंपाक करणे. स्वयंपाक करता करता महिलांची एक खासियत असते की चव कशी आहे ते पटकन डाव्या हातावर एक थेंबर घेऊन ते चाटून पाहतात की कसं झालंय, कमी काय जास्त आहे की नाही.
आता जर अमृत रांधायचं असेल, त्यात काही कमी झाले म्हणून गुळ घालावा का तिखट टाकावं असं काही करावं लागणार आहे का? अहो ते जिभेवर थेंबर घेतलं तरी संपला विषय. तर म्हणून अमृताचं कुणी रांधणं, अमृताचा स्वयंपाक करावा लागतो का? तर तसं नाही. तसे आपण अमृत आहात. तुम्हाला रांधणं, तुमचे काय मी करावी, काय स्तुती करावी, ही स्तुती करणं म्हणजे ते अमृताचं रांधणं आहे. गगनावरी व्हावे घडे केली. गगन म्हणजे आकाश, हे आकाश ज्यामध्ये बसेल असा मांडव घालणं मला तरी शक्य नाही. आणि म्हणून तशी ही स्तुती करणं म्हणजे ह्या गगनाला मांडव घालणं आहे. तैसे श्रीगुरूंचे महिमान आकळीते के असे साधन, हे जाणून मी मन निवांत केले. हे सगळं त्यामुळे मी बाकीचं बाजूला ठेवतो आणि निवांतपणे काय करतो तर तुमच्या चरणी हे श्रीगुरू मी माथा ठेवतो. बाकीचं मला काहीच कळणार नाही, मी करू शकणार नाही. माऊली इथे आपला पराभव श्रीगुरूंच्या पुढे, बरं का, हा श्रीगुरूंच्या पुढे आपला पराभव इथे मान्य करतात. जरी प्रज्ञेचे ने अथिलेपणे श्रीगुरू सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोत्या भिंग देणे तैसे होईल. श्रीगुरूंचं सामर्थ्य जर माझ्या वाचिनी मी बोलायचं झालं तर ते कसं होईल म्हणे, तर चमकदार पाणीदार मोती आहेत त्या मोत्यांना भिंग देणे म्हणजे मोत्याला पुन्हा एकदा चकाकी आणणं, पॉलिश करणं, त्या प्रकारचं होईल. का 15.5 रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलणी, उगयाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. आता 15.5 म्हणजे काय, तर ज्ञानेश्वरीमध्ये 2 ठिकाणी त्यावेळेचा सोन्याचा भाव आलेला आहे. आपण पाहतो आता सोनं किती 40,000वर गेलंय आणि त्यावेळेला सोन्याचा भाव 15 रुपये. 15 रुपये म्हणा किंवा त्यावेळेचं काही चलन असेल 15 होम ते तोळा तसं होतं. आणि 15.5 म्हणजे महागाचं, 15पेक्षाही जास्त. तर तुमची स्तुती करणं म्हणजे काय, तर अशा शुद्ध 52 कशी सोन्याला रजतवणी म्हणजे चांदीचा मुलामा देणं आहे. सोन्याचा जर भाव वाढायचा झाला तर त्याला कोणी चांदीचा मुलामा देईल का, तर नाही देणार. कारण का, तर सोन्याचा भाव ऑलरेडी त्या चांदीपेक्षा जास्तच आहे. आणि म्हणून श्रीगुरू तुमची स्तुती, तुमचं सामर्थ्य वर्णन करणं म्हणजे काय, तर त्याला मी अशक्य आहे, मी तिथे पराभव माझा मान्य करतो. ते तुमची वर्णन करणं, तुमचं सामर्थ्याचं वर्णन करणं म्हणजे काय होईल, तर त्या सोन्याला मी चांदीचा मुलामा देणं अशा प्रकारचं होईल. आणि म्हणून मी काय करावं, तैशी स्तुतीची बोली, उगयाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. मी याच्यामध्ये माझं भलं कशामध्ये आहे, तर तुमच्या चरणावर मी माथा ठेवावं, यामध्ये सगळं आले. त्यामुळे काहीही करू नये. आणि म्हणून यामध्ये अशी स्तुती, एक ओवी फक्त घेतो आणि मी 5 मिनिटात थांबतो. अशीच एक स्तुती 18व्या अध्यायात सुद्धा मौली करतात आणि त्या अध्यायात शेवटी मौली असंच थांबतात आणि मौली म्हणतात, स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे ठाई तुझ्या. स्तुती काही न बोलणे. हे गुरु, तुमची स्तुती करायची, परंतु माझ्याकडे आता शब्द नाहीत, शब्द संपले. आता हे कोण बोलतंय की 700 ओव्यावर 700 श्लोकांवर 9000 ओव्या लिहिणारे मौली म्हणतात की आता माझ्याकडचे शब्द संपले, तर मी आता काय करावं, तर स्तुती काही न बोलणे. तुमची स्तुती करणं म्हणजे काय, तर मी काहीही बोलणार नाही. याच्यात साधनेमधला, आमच्या साधने जी आपण साधना जी करतो त्या साधनेतला पहिला संकेत आहे की शांत बसा. सद्गुरूंची स्तुती करायची म्हणजे काय करायची, तर शांत बसा. पूजा काही न करणे. आता ही पूजा, देवा तुमची पूजा करायची, गुरु तुमची पूजा करायची, पण ही पूजा मी करू कशी, कारण पूजा करायची म्हटलं त्याला द्रव्य पाहिजे, काहीतरी फुलं पानं पाहिजेत. परंतु आज लक्षात घ्या तुम्ही, आपण जी हे मी कमवलं असं जे म्हणतो त्यातलं एक सुद्धा आपल्या वाट्याचं नसतं. झाड आहे, आपण ज्याच्यावर अन्न आहे, हे सगळं परमेश्वराची देण आहे. आणि मग हे जे काही द्रव्य आहे हे सगळं परमेश्वरा तुझं आहे आणि मग तुझंच तुला मी अर्पण करणार आहोत. दुसरं आहे कृती. पूजा करताना काहीतरी कृती करायला पाहिजे, परंतु ही जी कृती चालतीये ही कशामुळे चालते, तर तुमच्यातल्या जे चैतन्य आहे तुमच्या माझ्यामध्ये, त्या चैतन्यामुळे. मग चैतन्य म्हणजे तुम्हीच आहात, म्हणजे मग तुझी पूजा करायची कशाने. आणि तिसरं, पूजा करताना भाव पाहिजे, आणि तो भाव तर माझ्यामध्ये नाहीये, कारण भावाची कमतरता, त्या भक्तीची कमतरता माझ्यात आहे. मग मी पूजा करू कशी, तर पूजा काही न करणे. साधनेमधलं पुढचं वाक्य आहे, स्वस्थ बसा, काहीही करू नका. ना जप करा, ना कुठला आसन करा, ना कुठली मुद्रा करा, ना प्राणायाम करा, काहीही करू नका, फक्त स्वस्थ बसा. आणि त्याच्या पुढचं, सन्निधी काही न होणे. सन्निधी म्हणजे हे सद्गुरू तुमच्या सान्निध्यात यायचं, तर काय व्हायचं, तर काहीही न होणे. म्हणजे मग तिथे मी प्रोफेसर आहे, मी डॉक्टर आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, असं काहीही व्हायचंच नाही. श्रीगुरूंच्या इथं काय व्हायचं, फक्त होईल ते होऊन द्यायचं आणि जे होतंय ते पाहत राहायचं, ते सुद्धा साक्षीभावानं. त्याच्यामध्ये आपली बुद्धी त्याच्यामध्ये काही वापरायची नाही. आणि मग अशाचं फळ काय,
तर ठाई तुझ्या ठाई आम्ही एकरूप होणार आहोत. आणि म्हणून अशी साधना अशी ही आपल्याला मिळालेली आहे. आणि म्हणून या एका ओळीमध्ये मौलींनी आपली साधना पूर्णपणे वर्णन केलेली आहे. आणि आपण असे साधक आहोत. ही साधना आपण करताना आपली मगाशी काकांनी सांगितले ही आपली नियमित साधना ज्या आपल्या या गुरुमाऊलीमध्ये होत असते दरवेळेला त्याचा आपण लाभ करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचे एक थोडंसं महत्त्व सांगतो की 6व्या अध्यायामध्ये साधनेसाठी स्थान कसं असावं याचं वर्णन केलेलं आहे. तर सुचोदेशे या एका शब्दावर माऊली असं म्हणतात की साधनेसाठी कसं स्थान असावं तर त्याला 2 अटी सांगितलेल्या आहेत. त्याची पहिली अट की जिथं बसल्यानंतर उठावंसं वाटणार नाही, जिथं बसल्यानंतर उठावंसं वाटणार नाही. आणि दुसरी अट आहे की जिथं वैराग्य येईल. अशा 2 अटी. पण गंमत अशी आजूबाजूच्या जगामध्ये ह्या 2 अटी एकत्र पूर्ण व्हायला पाहिजे. आणि त्या जर एकत्र होत नसेल तर ते ठिकाण योग्य नाही. आता पहिलं आहे की जिथं उठावंसं वाटणार नाही. आपण टीव्ही पाहतोय, एखादा पिक्चर चांगला लागलाय, क्रिकेटची मॅच लागली, तिथून सुद्धा आम्हाला उठावंसं वाटत नाही. पण मग ते योगासाठी साधनेसाठी चांगलं स्थान आहे का तर नाही. कारण का तर तिथं वैराग्य येत नाही. मग वैराग्य येतं कुठं? कोणाच्या तरी मैतीला गेले, अंत्यसंस्काराला गेले, तिथं वैराग्य येतं. पण तिथं बसावंसं वाटतं का तर नाही. ह्या दोन्ही अटी जिथं लागू होतील ते स्थान योग्य आहे. आणि मग त्याचं उत्तर माऊली स्वतःच देतात की असं स्थान कुठलं असेल अर्जुना तर जिथं संतांचा वास झालेला असेल. आणि जिथं संतांचा वास झालेला असेल तिथं हे दोन्ही गोष्टी आपोआप लागू पडतात. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा संतांचा वास झालेला आहे तिथे तिथे आपोआप वैराग्य येतो. आता वैराग्य म्हणजे काय लगेच कपणे म्हणजे स्वामींसारखं लगेच आपण वैराग्य होऊ का, दंड धारण करू का तर नाही. तर काही काळापुरता आपल्या संसारातून, आपल्या अडीअडचणींमधून, आपल्या त्या सुखदुःखामधून आम्ही काही काळ का होईना आम्ही तिथून बाजूला होणं हे आमच्यासाठी झालं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण या गुरुमाऊली सारख्या साधनामध्ये इथे येतो, इथे अनेक संतांचे वास झालेले. सकाळीच आबा सांगत होते की 2-2 महिने दत्त महाराज इथे राहिलेले आहेत, काका महाराज येऊन राहिलेले आहेत. सगळ्या संतांचे स्वामींसारखे संन्यासी पुरुष इथे येऊन उपस्थित राहतात. तर म्हणून ह्या स्थानाला महत्व हे त्यासाठी होतं. आपल्या घरी आपण साधना करतो परंतु आमच्या घरामध्ये मग प्रदूषण आहे. मग ते प्रदूषण हवा पाणीचं असेल, अन्नाचं असेल, विचारांचं असेल. परंतु ज्यावेळेला आम्ही वासुदेव निवासमध्ये येऊ, ज्यावेळेला आम्ही या गुरुमाऊलीमध्ये येऊ त्यावेळेला इथे मात्र ते प्रदूषण तितकं नाहीये. कारण का तर इथे साधनेशिवाय दुसरा विचारच नाहीये, सत्संगाशिवाय इथे दुसरा विचार नाहीये. आणि म्हणून ज्यावेळेला इथे आपण साधना करतो तर निश्चितपणे आपल्या साधनेला प्रगतीकारक ते वातावरण इथं असतं. आणि म्हणून इथे येणं, इथं साधना करणं, इथले उपस्थित इथल्या उत्सवामध्ये भाग घेणं हे आपल्यासाठी एक प्रगतीसाठी हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आज इथे थांबताना एकच भाव व्यक्त करतो. माऊलींचीच ओवी आहे की गीता ईश्वरू भोळा, गीता हा भोळा ईश्वर आहे. ले व्यासोक्ती कुसुम माळा तरी माझ्या दुर्वादळा ना न म्हणे. ईश्वर हा भोळा आहे आणि व्यासांच्या प्रतिभेतून साकारलेली जी कुसुममाला आहे ती त्यांनी स्वीकारली. परंतु माऊली म्हणतात की मी एक दुर्वीची काडी वाहतो, ती सुद्धा तो भोळा आहे, तो नाही म्हणणार नाही. आणि तेच भाव आज मी इथे व्यक्त करतो. सुरतरूची घेऊन फुले त्यासीच अर्पावी कृतीने, झाडाची फुलं तोडावी आणि त्या झाडाचं पूजन करावं. तसं सद्गुरूंच्या कृपेने जे काही स्फुरलं, जे काही बुद्धीला प्रेरणा मिळाली त्याच प्रेरणेतून ही जी वाक्सेवा ही सद्गुरूंचरणी ही अर्पण करतो. तुमचं माझं सर्वांचं साधन श्रीगुरूंनी आमचं समृद्ध करावं अशी मागणी, असं पसायदान श्रीगुरूंच्या चरणी मागतो. आणि आज या दत्त महाराज असतील, मामासाहेब देशपांडे असतील, पूजनीय ही सगळी मंडळी, काका महाराज असतील, आता विद्यमान वासुदेव निवासचे जोशी महाराज असतील, या सर्वांची पायधूळ इथे लागलेली, प्रत्येकाचं वास्तव्य इथे झालेलं आहे. आणि अशा ठिकाणी मला सेवेची संधी दिली त्याबद्दल मी श्री गुरु माऊली या परिवाराचा ऋण व्यक्त करतो. फक्त फेडत नाही, फक्त व्यक्त करणं आवश्यक आहे, ते ऋण व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक, ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.